नमस्कार मित्र, मी डॉक्टर अमोल चाळे. हा व्हिडिओ मी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर त्याचं उद्दिष्ट आहे की कोविड-19 घरी प्रतिबंध करण्यासाठीच्या आवश्यक उपाययोजना याच्यावरती आधारित आहे. हे एक महाराष्ट्र शासनाचं डॉक्युमेंट आहे, जे की सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांनी ज्या उपाययोजना करायला पाहिजेत जेणेकरून हा व्हायरसचा प्रसार नाही होणार, प्रादुर्भाव कमी होईल, या दृष्टीने हे डॉक्युमेंट देण्यात आलेलं आहे. तर बऱ्याच दिवसांपासून मला माझ्या जवळचे नातेवाईक त्यांचा फोन यायचा की नेमकं हा आजार, त्यांची भीती त्या बोलण्यातून जाणवायची, जे की साहजिक आहे. आणि त्यापासून वाचण्यासाठी आपण काय करायला पाहिजे याची उपाययोजना ते विचारायचे. तर माझ्या जे काही कॉन्टॅक्टमध्ये लोक त्यांना मी ते सांगितले उपाययोजना. पण आता ही उपाययोजना सर्वांसाठीच गरजेची आहे फॉलो करणं. कारण काय की नुसते हॉस्पिटल्स उभारून आपण कोरोनाला जो विजय आहे त्याच्यावरती किंवा त्याच्यावरती प्रतिबंध मिळू शकत नाही. जोपर्यंत इथला सामान्य नागरिक ह्या सर्व उपाययोजना फॉलो करत नाही तोपर्यंत आपण कोरोनाच्या युद्धात यशस्वी नाही होऊ शकत. त्यासाठी आता मी ज्या उपाययोजना आहेत त्या तुम्हाला एक एक पॉईंटद्वारे सांगण्याचा प्रयत्न करेन. तर ही जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे SOP, तर त्याची जी उत्तरदायित्व आहे ते घरातील प्रत्येक सदस्याचं आहे आणि जबाबदारी ही गृहिणीची असणार आहे, जिने सर्वजण ह्या उपाययोजना फॉलो करत आहेत हे बघणं गरजेचं आहे. तर आपण आवश्यक उपाययोजना बघूया. त्यातला पहिला पॉईंट असं असेल की बाजाराला भेट देत आहोत आपण समजा, तर काय उपाययोजना करावी. तर घराबाहेर कधीही निघताना एक ट्रिपल लेअर मास्क किंवा सर्जिकल मास्क आणि N95 जर का अवेलेबल असेल तर N95 प्रत्येक सर्वसामान्य माणसाने वापरायची गरज नाही आहे, पण अवेलेबल असेल तर ते पण वापरू शकता. किंवा हेही यापैकी काही नसेल तर चेहरा एखाद्या कपड्यांनी पूर्णपणे कव्हर करणं गरजेचं असेल. बाजारपेठेसाठी जेव्हा केव्हा आपण मार्केटमध्ये जाण्यासाठी निघतो तर शक्यतो एकच व्यक्तीने निघायचं, कारण एक्सपोजर आपल्याला कमीत कमी लोकांना द्यायचं, गर्दी टाळायची. आणि बाजारपेठेसाठी जेव्हा आपण निघतोय तेव्हा एक स्लीपर्स किंवा जे काही चप्पलचा जोडा आहे किंवा शूजचा जोडा आहे तो सेपरेट त्याच्यासाठीच राखून ठेवायला पाहिजे. तो रुटीन वापरासाठी नको, तर फक्त बाजारपेठेत जाण्यासाठीच ठेवायला पाहिजे. बाजारात गेल्यानंतर किंवा मार्केटमध्ये गेल्यानंतर कुठल्याही व्यक्तीपासून कमीत कमी 6 फुटांचं अंतर तुम्ही मेंटेन करा. घराबाहेर असलेल्या कुठल्याही व्यक्तीला स्पर्श करू नका. भलेही तो जिन्याचा जो रेलिंग असो ते असो किंवा भिंत असो किंवा बेल असो, कुठेही शक्यतो गेटला पण तुम्ही स्पर्श करता तर जपून करा. आपण घराबाहेर असताना आपल्या तोंडाला हाताने स्पर्श करू नका. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ही जाणून घ्यायला पाहिजे की व्हायरस जरी आपल्या हाताला लागला असेल, समजा कुठून चुकून लागला जरी असेल, तरी तो आपल्या शरीरात एंट्री मिळवण्यासाठी, शरीरामध्ये प्रवेश करण्यासाठी आपण जर का डोळ्यांना हात लावला, नाकाला हात लावला किंवा तोंडाला हात लावला तरच तो आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतो. अदरवाईज तुम्ही हात स्वच्छ करून तो व्हायरस पासून बचाव करू शकता. तर अनावधानाने आपण बऱ्याच वेळा डोळे चोळतो किंवा नाकाला हात लावतो किंवा तोंडाला हात लावतो, ते आपण कटाक्षाने टाळणं गरजेचं आहे, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्याला होणार नाही. बाहेर निघताना सोबत एक नेहमी सॅनिटायझरचा छोटा पॅक ज्याचं अल्कोहोल कंटेंट 70% असेल असं घ्या आणि कमीत कमी 7 ml सॅनिटायझर एका वेळेस आणि कमीत कमी 20 ते 30 सेकंदांसाठी ते आपल्या हातावरती ठेवणं गरजेचं आहे आणि त्याला आपोआप सुकू द्या. 20 ते 30 सेकंदापर्यंत ठेवा किंवा त्याला आपोआप सुकेपर्यंत ते तसं राहणं गरजेचं आहे. जेव्हा बाजाराला आपण जातो तेव्हा एक बकेट किंवा
एखादी जी काही आपण थैली वापरत आहे, पिशवी वापरत आहे, प्लास्टिकची टोपली किंवा बादली जे काही वापरत आहे, तर त्यामध्ये सर्व सामान कलेक्ट करायचं. शक्यतो दुकानदाराला सरळ सरळ त्यात सामान टाकायला लावायचं, स्वतः हात नाही लावायचा. आणि ही बादली किंवा ही जी काही प्लास्टिकची टोपली असेल ती आपल्या शरीरापासून दूर पकडूनच ती घेऊन यायची घरी येताना परत. जर का तुम्हाला ATMसाठी जायची गरज पडली तर ATM वापरताना पुरेपूर काळजी घ्या आणि वापरून झाल्यानंतर सॅनिटायझरने स्वतःचे हात आणि कार्ड स्वच्छ करा. आणि जेव्हा गरज असेल तेव्हाच कृपा करून मार्केटला किंवा बाहेर बाजारपेठेचा आपण असं प्लॅन करणं गरजेचं जेणेकरून हप्त्यातनं जास्तीत जास्त 1 ते 2 वेळाच आपल्याला मार्केटला जायची गरज पडायला पाहिजे. लक्षात ठेवा, जितकं आपण जास्त एक्सपोजर घेऊ तितकं चान्स आपल्याला कोरोनाचं होण्याची दाट शक्यता आहे. तर पैशांचा व्यवहार करताना शक्यतो GPay किंवा आणखी जे काही ॲप आहेत, भीम ॲप आहे, त्याद्वारे करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही दुकानदाराकडून नोटा घेणं किंवा कागदी चलन घेणं अवॉइड करा. जर घ्यावंच लागलं तर तुम्ही अशा पद्धतीने सामानाची खरेदी करा किंवा पैसे द्या जेणेकरून आपल्याला सुट्टे पैसे परत घेण्याची गरज नाही पडणार. आणि ह्यावेळी उपर जर का तुम्हाला नोटा घ्याव्याच लागल्या, जे की तुम्ही कटाक्षण टाळणं गरजेचं आहे, तर तुम्ही त्या नोटा एका सेपरेट प्लास्टिकच्या पिशवीत ठेवायला पाहिजे. आणि तशाच त्या नोटा जेव्हा आपण घरी घेऊन येतो तेव्हा त्याला डिसइन्फेक्ट किंवा व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण एक असं उपाययोजना करू शकतो जेणेकरून तुम्ही घरी आल्यानंतर त्या नोटांना इस्त्री करणं गरजेचं आहे, गरम इस्त्री. कारण जसं टेम्परेचर वाढतं तसं व्हायरस डिसइंटिग्रेट होतो असं एक आपल्या शास्त्रज्ञांना आढळून आलं. तर तुम्ही त्या ज्या नोटा आहेत त्यांना एकतर 1% सोडियम हायपोक्लोराईडच्या सोल्युशन स्प्रे करा किंवा सॅनिटायझर लावा. आणि ह्या सर्व आधी तुम्ही त्याला इस्त्री करा. जसं की एक ज्या पृष्ठभागावर इस्त्री करायची त्या पृष्ठभागावर जो व्यक्ती बाजारपेठून आला आहे त्यांनी ती नोट इस्त्री करायच्या पृष्ठभागावरती ठेवायची आहे. आणि घरातील दुसरा कोणीतरी व्यक्ती गरम अशी इस्त्री त्या नोटांच्या दोन्ही बाजूंनी फिरवायला पाहिजे. पण शक्यतो कागदी चलन टाळायलाच पाहिजे. ह्यानंतरचं पॉईंट असं राहील की जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि बाजारातून घरी परत येतो तेव्हा आपण जे कपडे घातले ते बदलणं किंवा धुवायला टाकणं, स्वच्छ धुवून घेणं आणि स्वतः आंघोळ करणं हे पण गरजेचं आहे. सार्वजनिक पायऱ्यांचा उपयोग करताना नेहमी लिफ्टऐवजी पायऱ्या वापरणं चांगलं राहील. आपल्या हातांनी जिना स्पर्श करू नका. जर लिफ्ट वापरण्याची आवश्यकता असेल तर आपल्या खिशात कागदाचे काही तुकडे ठेवा किंवा टिश्यू पेपर ठेवा आणि त्या स्पर्श करा. आपल्या बोटाने कागदासह झाकलेले बटन पुश करा. लिफ्टचे बटन खूप लोक वापरतात, त्यामुळे लिफ्टचे बटन वापरताना काळजी घ्या. एखाद्या टिश्यू पेपरने बटन पुश करा. बाहेरून कागदाला स्पर्श न करता आपण लिफ्टमधून बाहेर पडताच पेपर कचऱ्याच्या डब्यात फेकून द्या. लिफ्टमध्ये इतरांपेक्षा कमीत कमी 6 फूट अंतर ठेवा. लिफ्टचा वैयक्तिकरित्या वापर करणं कधीही चांगलं राहील. घरात प्रवेश करताना दाराला हात लावू नका. आपण प्रवेश करता तेव्हा दरवाजा उघडण्यासाठी घरातील सदस्यांना कॉल करा. टेबल किंवा कोणत्याही बॉक्स सारख्या दरवाजाजवळ एक समर्पित ठिकाणी सामग्री ठेवा. जसं की आपला पैशांचं पाकिट आहे आणि गाडीची चावी आहे, चष्मा आहे. ह्या गोष्टी आपण घराच्या जवळ दरवाजाजवळ एक बॉक्स करायला पाहिजे ज्याच्यामध्ये आपण त्या आल्यावरती टाकून द्यायच्या. आणि ज्या बाजारातून आणलेल्या वस्तू आहेत त्या पण दरवाजाजवळ एखाद्या बॉक्समध्ये ठेवणं गरजेचं आहे. टेबल किंवा कोणताही बॉक्स वापरला तरी चालेल. वॉशरूममध्ये जा आणि आपले हात आणि चेहरा साबणाने कमीत कमी 20 सेकंदासाठी धुवा.
तर ही सर्वात पहिली गोष्ट राहील. आपण घरामध्ये एंट्री केल्यानंतर सर्व वॉशरूममध्ये जाणं आणि आपला चेहरा आणि हात कमीत कमी 20 सेकंदासाठी धुवावं लागणार. कपडे काढून टाका, डिटर्जंट सोल्युशनमध्ये बुडवून ठेवा आणि साबणाने स्वच्छ स्नान करा. डिटर्जंट सोल्युशन सह आपली प्लास्टिकची स्लीपर व्यवस्थित धुवा. जी स्लीपर तुम्ही वापरली आहे ती स्वच्छ धुवून घ्या. बाजारपेठेत जाण्यासाठी डेडिकेटेड जी स्लीपर वापरली ती पण स्वच्छ धुवून घ्या. जर का तुम्ही गर्दीच्या ठिकाणी गेलेले नसाल तर स्नान करणं टाळू शकता. फक्त हात आणि चेहरा साबणाने स्वच्छ धुवू शकता. आता आपल्या घरात ही बऱ्याच वेळा बाहेरील व्यक्ती भेट देतात. अशा अनअवॉइडेबल भेटीमध्ये आपण काही काळजी घेऊ शकतो. जसं की प्लंबर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक आपल्या घरी भेट देत आहेत, तर त्यांना एंट्री देण्याच्या आधीच आपण त्यांना ताप आहे का नाही याची किंवा कुठलाही सर्दी, खोकला असा नाही याची खात्री करून घ्या. ह्यासाठी आपल्याकडे डिजिटल किंवा जे इन्फ्रारेड थर्मामीटर यांनी आपण बघू शकतो. अशा व्यक्तीला त्याच्या कामाशिवाय इतर कशालाही स्पर्श करू देऊ नका. सर्वप्रथम त्याला सॅनिटायझर किंवा साबण आणि पाण्याने आपले हात स्वच्छ धुवायला सांगा. काम पूर्ण झाल्यानंतर साबणाच्या पाण्याने त्याने आपले ठिकाण आणि उपकरण स्वच्छ करा. आपण साबणाच्या पाण्याने किंवा 1% हायपोक्लोराइड सोल्युशनने स्प्रे करून पण त्या वस्तू क्लीन करू शकता. घराचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी आपण काय काय करू शकतो, तर दररोज सकाळी 2% डिटर्जंट सोल्युशन, 0.2% लायझॉल सोल्युशन, डेटॉल, सॅव्लॉन यांचं 3% सोल्युशन वापरू शकतो किंवा 70% अल्कोहोल आधारित जे काही द्रव सॅनिटायझर आहेत त्यांनी दरवाजाचे हँडल आणि डोअरबेल निर्जंतुक करू शकतो. स्वयंपाकघरातील वस्तूंचे निर्जंतुकीकरण, याच्यामध्ये आपण स्वयंपाकघरातील वस्तू सामान्यतः डिशवॉशिंग साबण, वॉशिंग लिक्विडद्वारे साफ केले जातात आणि त्यास स्वतंत्रपणे स्वच्छ करण्याची गरज राहत नाही. कपड्यांचे निर्जंतुकीकरण, आपण घराबाहेर आल्यावर आपले कपडे त्वरित डिटर्जंटने धुवा. आपले टॉवेल, दररोज वापरलेले कपडे वारंवार धुवा. हात निर्जंतुकीकरण, पाणी आणि साबणाने किमान 20 सेकंदसाठी आपले हात धुवा. साबणाने तळहात, बोटाचा मध्यभाग, नखावर, मनगटावर 20 सेकंद योग्य प्रकारे घसा आणि पाण्याने धुवा. वैकल्पिकरित्या आपण अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर वापरू शकता. हात धुणे ही इन्फेक्शन स्प्रेड प्रिव्हेंट करण्यासाठी सर्वात महत्त्वाची स्टेप आम्हाला मेडिकल फॅकल्टीला पण शिक्षण घेताना शिकावे लागते. यासाठी हात कसे धुवायचे, किती 6 स्टेप्समध्ये 8 स्टेपमध्ये जे धुवायचे असतात त्याचे भरपूर सारे व्हिडिओ अवेलेबल आहेत. WHO द्वारे पण आहेत, तर ते तुम्ही यूट्यूबवर बघू शकता. भाजीपाला आणि फळांचे निर्जंतुकीकरण करणे, भाजीपाला आणि फळांचे सेवन करण्यापूर्वी निर्जंतुकीकरण करणे आवश्यकच आहे. भाजीपाल्याला त्याच्या प्रकारानुसार मीठ किंवा बेकिंग पावडर किंवा पाण्यात हात घालून 2% साबण, डिटर्जंट घेऊन कोमट पाण्याने भाज्या व फळे धुवा. काय काय वापरू शकतो आपण, तर मीठ, बेकिंग पावडर, डिटर्जंट आणि साबण ह्या गोष्टी आपण वापरू शकतो. नळाच्या पाण्याने स्वच्छ करा आणि नंतरच सुकल्यानंतरच वापरासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. भाजीपाल्यासाठी त्याच्या प्रकारानुसार तुम्हाला निवड करावी लागेल. जसं पालेभाज्या वगैरे जेव्हा आपण पालक, मेथी अशा गोष्टी आणतो तेव्हा त्यांना बेकिंग पावडर किंवा मीठ कोमट पाण्यामध्ये घालून त्याला स्वच्छ करण्याचा प्रयत्न. पॅक दुधाचे निर्जंतुकीकरण, त्यासाठी आपण साबण, डिटर्जंट द्रवाने पॅकेटवरती हाताने चोळून पॅकेट धुवू शकतो. त्याच्यानंतर नळाच्या पाण्याने धुवायचं आणि पॅकेट कट करून भांड्यामध्ये दूध रिकामी करून दूध उकळून घ्यायचं.
जर तुम्हाला दूधवाला पुरवठा करत असेल तर योग्य ते अंतर ठेवून दूध घ्यायचं आणि लगेच ते उकळून घ्यायचं. इतर अन्न सामग्रीचे निर्जंतुकीकरण. धुता येत नसलेली जसं की अनपॅक्ड अन्न सामग्री एखाद्या समर्पित ठिकाणी कमीत कमी 72 आवर्स म्हणजे 3 दिवस संग्रहित करणे आवश्यक आहे. बाजारातून दुग्धजन्य पदार्थ खरेदी करणे टाळा. आपण घरी मिठाई आणि इतर उत्पादने तयार करू शकता. इतर वस्तूंचे निर्जंतुकीकरण. खाद्यान्न नसलेली वस्तू कमीत कमी 72 तासांसाठी समर्पित ठिकाणी ठेवल्या पाहिजेत. समर्पित ठिकाणी म्हणजे आपण जिथे आपला नेहमी स्टोर रूम म्हणा, जिथे नेहमी येणं जाणं वावर नसेल, किंवा आपण एखादी आपल्या घराची बाल्कनी पण त्यासाठी समर्पित करू शकतो. दररोज आता आपल्या रोगप्रतिकारशक्तीला चालना देण्यासाठी करायच्या काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येकाने प्रतिकार शक्ती सुधारणे आवश्यक आहे. दररोज किमान 30 मिनिटे योगासन, प्राणायाम आणि ध्यान साधना करा. तुळशी, दालचिनी, काळी मिरी, आणि ड्राय आलं, जे की सुंठ, ज्येष्ठ मध आणि मनुका पासून बनवलेले हर्बल चहा प्या. दिवसातून एकदा किंवा 2दा. आवश्यक असल्यास गूळ व इतर ताज्या लिंबांचा रस घाला. हे आपल्या आयुष मिनिस्ट्री जे आहे, जी की मी आशा करतो की ह्या सगळ्या उपाययोजनांचा उपयोग तुम्ही नक्कीच कराल. धन्यवाद.